महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो सगळ्यात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे। लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरती ईडीची टाच तर 11 ठिकाणी छापे मारल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उडाली सगळ्यात मोठी खळबळ। ईडीची टाच तर मित्रांनो जवळजवळ 1835 कॉल्स आले समोर। अनेक राजकीय नेते अनेक बडे बडे नेते आता ईडीच्या रडारवरती कोणकोणते सगळ्यात मोठी घडामोड समोर येते। लिंगपिसाट असणारे भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित नेत्यांना सगळ्यात मोठा दणका। मित्रांनो जाणून घेऊया महत्वाची बातमी। राज्याच्या राजकारणाला हादरवणारी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित असणाऱ्या अनेक नेत्यांचे धाबे दणाणले कोण आहेत मोहरे जे अशोक खरातच्या संपर्कात आणि त्याने सांगितलेत। सविस्तर बातमी मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड म्हणजे अशोक खरात। अशोक खरात हे प्रकरण वाटते तेवढे वरवरचे सोपे दिसते, पण मित्रांनो ईडीची एंट्री झाल्याबरोबर ईडीने त्याच्या जवळजवळ आतापर्यंत कालपासून 11 संपत्ती जप्त केल्या असून त्यावरती टाच आणलेली आहे। यामध्ये बडे बडे अधिकारी बडे बडे राजकीय नेते मातब्बर नेत्यांनी अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्यात मोठ्या घडामोडी आता समोर येऊ लागलेल्या आहेत। राज्यात सध्या अशोक खरात प्रकरण अतिशय मोठ्या प्रमाणात गाजत असून या प्रकरणाशी संबंधित नेत्यांना देखील आपले राजीनामे आपला राजकारणाशी संबंध या सगळ्या घडामोडी आता विसराव्या लागतील। इथपर्यंत अशोक खरात आणि राजकीय नेत्यांचं प्रकरण खोलवरती गेल्याचं समजत आहे। आज रुपाली चाकणकर यांच्या बहीण असणाऱ्या प्रतिभा चाकणकर यांची ईडीने जवळजवळ 8 तास चौकशी केली। अशोक खरात आणि त्यांचे जॉईंट अकाउंट 4 ठिकाणी जॉईंट खाती आहेत। यामध्ये सगळ्यात मोठा गैरव्यवहार झालाय तो करोडो रुपयांचा। रुपाली चाकणकर यासह अनेक बडे नेते याच्याशी संबंधित असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे। या सगळ्या घडामोडी अशोक खरात याच्याशी संबंधित आहेत। त्याने आता कुणाकुणाची नावं घेतलेत हे आता SITने लवकरच जाहीर करायला सुरुवात केली आहे। दुसरीकडे मित्रांनो अंजली दमानिया यांनी आज महाराष्ट्राला हादरवणारी बातमी दिलेली आहे। अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत। अंजली दमानिया यांनी अशोक खरात याच्याशी प्रकरणाशी संबंध खोलवरती जाऊन हे प्रकरण महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यांनी मात्र महाराष्ट्राला नवीन सर्वात मोठी बातमी दिली। ती म्हणजे अंजली दमानिया यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील जवळजवळ 1835 कॉल्स अशोक खरात याला झाले आहेत। यामध्ये बडे बडे राजकीय नेते आहेत। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय अजितदादा पवार यांच्या घराच्या समोर झालेला जादूटोणा आणि अशोक खराशी काय संबंध आहेत याची बुधवारी संध्याकाळी ते पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामध्ये त्याचा सगळ्यात मोठा खुलासा करून महाराष्ट्रासमोर ते सगळं प्रकरण मांडणार आहेत। त्यानंतर ईडी देखील याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या चौकशीच्या सामोरीला जाऊन अनेक बडे मासे गळाला लावणार असल्याची धक्कादायक बाब आता समोर येते। तिसरी आणि चौथी महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो अंजली दमानिया यांनी म्हटल्याप्रमाणे 1850 कॉल्स हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडणार असून बडे बडे राजकीय नेते देखील यामध्ये अडकले असतील असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। यामुळे आता राज्याचं राजकारण ढवळून निघतंय। तर या लिंगपिसाट बाबा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित महाराष्ट्रातील कोण कोण नेते आहेत ते अंजली दमानिया बुधवारी संध्याकाळी आपला लेखाजोखा मांडतील। त्या दिवशी मात्र राज्याचं राजकारण पूर्णपणे बदललं असेल असंही त्या आज म्हटलेल्या आहेत। मित्रांनो करोड रुपयांची माया, अनेक महिलांवरती अत्याचार
तसेच अनेक नेत्यांना लावलेला गंडा यासह अनेक अधिकारी यांना लावलेला गंडा या सगळ्या प्रकरणाची ईडी आता त्याच्या मुळाशी जाऊन चौकशी करते। यामध्ये कोणते बडे मासे अडकले ते लवकरच जाहीर होईल, परंतु सत्ताधारी पक्षातील कोणते नेते आहेत ते मात्र लवकरच समजेल असं सध्या विरोधी पक्षीय बोलत आहेत। या सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण मिळेल, ही मात्र तेवढीच महत्त्वाची बातमी आहे।